है तू, ये तेरा क्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, डरना नहीं। बढ़ता चल, बढ़ता चल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।
बहुत बढ़िया सब लोग बचना हसीनों में आ गया बचना हसीनों में बहुत बढ़िया जबरदस्त आपके कमाई चुम्बल की रब और चुम्बल की रब चुम्बल की बात बचाए मुझे तेरे हाथ से yes चुम्बल की रब चुम्बल की बात अल्लाह बचाए मुझे तेरे हाथ से मुझे हार तेरे प्यार से
मेरे फोटो को सीने से याद डाले से मेरे फोटो को सीने से याद डाले मैं तो कब से हूँ रेडी तैयार डाले से
रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण, हमारी बॉडी से प्राण, चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे। तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तो पला तुझे खबर है कि तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है। बहुत अच्छे लेना नहीं पड़ता, बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत अच्छे। यस एनर्जी ड्रिंक लेना है दोस्तों, बहुत सारे फायदे एनर्जी ड्रिंक लेने के।
एनर्जी ड्रिंक से हमारी इंस्टेंट एनर्जी बूस्ट होती है। हमारे शरीर के अंदर जो भी टॉक्सिन्स होते हैं वो सब बाहर निकल जाते हैं एनर्जी ड्रिंक लेने से। तो एनर्जी ड्रिंक लेना बहुत ही जरूरी है। तो एक एनर्जी ड्रिंक ब्रेक। एनर्जी ड्रिंक एंजॉय करके लेना है। खुशी में आप एनर्जी ड्रिंक्स लेने से आपको कोई नहीं रोकेगा बॉस। कंटिन्यू करते हैं। आगे का सेशन बहुत ही बढ़िया होने वाला है। कैमरे बंद है। अब होगा बाम्बू वर्कआउट का धमाका। यस बहुत अच्छे। यस ऑल लीडर्स फटाफट से अपना कैमरा ओपन करना है। आपको अगर फुल एंजॉयमेंट के साथ वर्कआउट करना है दोस्तों, तो आपका कैमरा ओपन करना बहुत इम्पोर्टेंट है।
नंबर तू चला खिड़की मनी पूरी को चला खिड़की मनी गुलाबी बाजूची बाकी तर गोरी भरले सुमाजे मन्ना मनी गोरी भरले सुमाजे शंभर नंबर पोरी दिसताय तू नटीवानी पोरी दिसताय तू नटीवानी मुला मुंबईला पिंड बसू मोठा दूसरों को प्यार करके ऐसा बहुत बढ़िया कालिदास
क्या बात है, क्या बात है। Yes. बढ़िया जबरदस्त ऐसा वर्कआउट।
Superb. Only this. Super workout. Very Very nice. nice. Hi, I'm Jared. I use Citrix 24 to manage processes because it gives me choice on each project. For this one, I go with Scrum. How do I manage tasks then? I'll choose checklists and time tracking. Citrix 24 is a choice. ये मन को खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं। ये मन को खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं। ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है Yes, ma'am. Yes, ma'am. Pull down. Down and floor workout. Yes. Yes. समय हो समय हो चुका है. One minute. 1 minute. हाँ, मुझे आवाज नहीं आ रही. अनम्यूट करना ना. Okay. ठीक है. Only dance. बहुत बढ़िया वर्कआउट किया है. बहुत ही बढ़िया एनर्जी सबकी. सुपर. मेरी चूड़न उड़ जाए।
Yes, नमस्कार घ्यायचा. आवाज येतोय सर? Yes. सर्वांना जय हरी. माझा पहिला नमस्कार सूर्यनारायणाला, दुसरा नमस्कार धरणी मातेला, तिसरा नमस्कार पांडुरंगाला, चौथा नमस्कार स्वर्गीय पित्यासाठी, पाचवा नमस्कार आई वडील आणि सासू सासऱ्यांसाठी, सहावा नमस्कार सकस संतुलित आहारासाठी, सातवा नमस्कार सर्व गुरुजनांसाठी, आठवा नमस्कार ज्यांनी माझ्यासोबत आज वर्कआउट केलं त्यांच्यासाठी, नववा नमस्कार आणि शेवटचा नमस्कार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुपर वर्कआउट, बहुत ही जबरदस्त वर्कआउट किया मैम ने. सब लोग नीचे बैठ जाएंगे. सुखासन में बैठ जाना है सब लोग, या वज्रासन में बैठ जाना है. लास्ट तक बने रहना है क्योंकि सुपर पैसा वर्कआउट हुआ है और सुपर पैसा रिजल्ट है मैम का. और जबरदस्त ऐसा सीक्रेट भी आज आपको बताने वाला हूँ, तो लास्ट तक बने रहना है सब लोग. सर्वांनी प्रार्थनेसाठी हात जोडायचे. बहुत ही बढ़िया सबने किया है. हथेलियों को एक दूसरे के ऊपर घिसना है दोस्तों, और धीरे से अपने आंखों को ऊपर रखना है और उंगलियों के बीच में से सनलाइट को देखना है. मैं प्रताप गोले आज के दिन में आपका तहे दिल से स्वागत करता हूँ. यस उज्ज्वला मैम, अपना रिजल्ट शेयर करना है. इतनी एनर्जी कहाँ से आती है मैम? बहुत ही एनर्जेटिक वर्कआउट था आपका. इस एनर्जी का राज क्या है मराठीमधून सांगितलं तरी चालेल? नो प्रॉब्लेम. सर्वात प्रथम तर आपल्या सर्व टीमच्या सपोर्टमुळे तर मी एवढं करू शकते. टीमचा सपोर्ट नसेल तर काय होणार नाही सर. आवाज येतोय सर? यस मॅम. टीमच्या सपोर्टमुळे होत आहे. आणि सकस संतुलित आहार, गॅक्सेनियम आणि आपलं एनर्जी अप. किती दिवसापासून तुम्ही हेल्थ फॅमिलीला जॉईन आहेत मॅम? सर आता मला 1.5 वर्ष होते सर. काय दिवस ऑर्डर होते तुम्हाला? मला वेट माझं जास्त होतं सर. किती किलोचा रिझल्ट आहे तुमचा? सर मी 18 किलो कमी केले सर. किती दिवसात? ते तर सुरुवातीला 3-4 महिन्यातच झालं होतं सर कमी. त्यासाठी काय केलं होतं तुम्ही? सकस संतुलित आहार आणि नियम आणि वर्कआउट. आणि जादूच्या गोळीचा खूप मला रिझल्ट भेटलेला आहे सर. यस. तुमचा वेलनेस कोच
खेड़कर सर। यस मैडम अपने वेलनेस कोच को नहीं बोलना है दोस्तों, क्योंकि वो हमारे देवदूत है। हमारे माता पिता जिस तरह से हमारे ख्याल रखते हैं, उसी तरह से हमारे जो वेलनेस कोच है वो हमारा ख्याल रखते हैं। और उनका अगर हम सुनते हैं तो हमें इतना बढ़िया रिजल्ट मिलता है, जैसा कि उज्ज्वला मैम को मिला है। कितना एनर्जेटिक वर्कआउट था उनका और कितना बढ़िया रिजल्ट है। 18 किलो फैट लॉस, जोक नॉट ए जोक, क्योंकि महिलाओं को लिए वेट लॉस करना इतना आसान नहीं होता है, बहुत सारी दिक्कतें होती है। आणि मला असा रिझल्ट मिळाला सर, माझी स्किन जास्त ग्लो करते जेव्हापासून मी वर्कआउट आणि सकाळ संतुलित आहार घेते ना. म्हणजे सगळे मला विचारतात तू काही करते का, फेशियल वगैरे करते का काय. मी म्हटलं मी काही करत नाही, फक्त मी एक चांगलं आरोग्य घेते, बस तेवढंच करते म्हटलं. कारण स्किन पण एकदम वेगळी होऊन गेली सर, ग्लो आला. कुठून आहात मॅम आपण? मी श्रीरामपूर नाही सर. त्र्यंबकेश्वर नाही श्रीरामपूर. यस थँक्यू मॅम, उज्ज्वला मॅम. खूप सुंदर असा रिझल्ट आहे तुमचा आणि खूप छान असा वर्कआउट केला तुम्ही. खूप मजा आली मला पण तुमच्या वर्कआउट असताना चेअरअप करायला. अतिशय सुंदर असा वर्कआउट असतो तुमचा रोज पण. आणि आज तर स्पॉटलाइट वर्कआउट होता. ती तुमची एनर्जी, तुमची जी इंटेन्सिटी आहे वर्कआउट करण्याची, ती खूपच छान होती तुमच्यासाठी. पहिल्या दिवशी जेव्हा वर्कआउट दिला ना, खेडकर सर म्हटले उज्ज्वला मॅडम असतो पहिले फर्स्ट म्हणजे तेव्हा 1.5 वर्षापूर्वी वर्कआउट दिलं सर. मला मी इतकी घाबरले, मला काय करता येत. पण त्याच्यानंतर निर्मळ सर आणि खेडकर सरने असा सपोर्ट खूप करत गेले. काही नाही, कोण आहे म्हणे, आपले सगळे फॅमिली मेंबरच आहे, काय होत नाही, घाबरायचं नाही असं नाही. तेव्हापासून म्हणजे असं स्टार्टअप घेतला ना सर, तर आतापर्यंत पण ब्रेक नाही घेतला. मला सुरुवातीला खूप भीती वाटायची, फर्स्ट डेला तर खूप भीती वाटलेली. तुम्ही नोकरी करता मॅम, काय जॉब करतात? नाही सर, मी गृहिणी आहे. माझे मिस्टर आर्मी मध्ये असल्यामुळे मग मला घर सांभाळावं लागतं सर. 2 मुलं आहे. तुम्ही इतर महिलांसाठी काय संदेश द्याल मॅम? स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. कारण दिवसभरासाठी तर आपण सकाळचा 1 घंटा जर स्वतःसाठी दिला तर तो स्वतःसाठी, नाही तर दिवसभर तर चालूच असतं सर सगळ्यांसाठी. स्वतःसाठी काय नाही, स्वतःच्या आरोग्य जर चांगलं असेल तर आपली फॅमिली चांगली राहील सर. ऐकलं सर्वांनी मित्रांनो. 2 टाइम वर्कआउट, 2 टाइम सकस संतुलित आहार, वेलनेस कोचचं मार्गदर्शन आणि आपली जादूची गोळी. आपलं जे इंडियन न्यूट्रिशन आहे, मेलियन न्यूट्रिकेअर, त्याच्यामधून आपल्याला सर्व व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि ऑल न्यूट्रिएंट्स मिळत असतात. त्याच्यामुळे ते घेणं खूप गरजेचं आहे. उज्ज्वला मॅम, खूप छान वर्कआउट तुम्ही केलात. तुमच्यासाठी जोरदार क्लॅपिंग. धन्यवाद सर. तुमच्यासाठी स्पेशल क्लॅपिंग. सर्वांनी क्लॅपिंग करायचं मॅम साठी. लगेच पंखे चालू झालेले, सर्वांचे पंखे बंद करा. मित्रांनो पंखे बंद करा, कारण आपलं शरीर पूर्ण गरम झालेलं असतं. आणि लगेच तुम्ही आंघोळ करू नका किंवा पंखे लावू नका. महिलांनी आपले केस मोकळे सोडायचे, कारण केस ओले झालेले असतात. त्यामुळे केस तुटण्याची भीती असते, केस गळण्याची भीती असते. छोट्या छोट्या गोष्टी आहे, खूप इम्पॉर्टंट असतात. सोपान सर पंखा बंद करा. बाबासाहेब जाधव सर पंखा बंद करा. लगेच आपल्या शरीराचं टेम्परेचर जे आहे ते चेंज नाही झालं पाहिजे. अचानक तुम्ही उन्हातून जेव्हा एसी मध्ये जाता तेव्हा हार्ट अटॅक येण्याची सगळ्यात जास्त धोका असतो. जेव्हा आपल्या शरीराचं टेम्परेचर आपण अचानक चेंज करतो मित्रांनो, तेव्हा प्रॉब्लेम होत असतो. शरीराला ते तापमान मॅनेज करायला जड जातं. त्याच्यामुळे वर्कआउट झाल्या कुणी आंघोळीला जाऊ नका किंवा पंखे लावून बसू नका. त्यासाठीच आपण कूल डाऊन करतो हाय इंटेन्सिटी नंतर, आणि त्यानंतर सुद्धा आपण मेडिटेशन करतो. त्याचं कारणच हे आहे. थँक्यू उज्ज्वला मॅम, थँक्यू व्हेरी मच. यस, आज पहिल्यांदा कोण जॉईन झालेलं असेल तर त्यांनी हँड रेस करायचा आहे. 1 minute. Yes.
येस बोला सर. हा मॅम. आपण लग्न सरांकडे जाऊया, ते जॉईन झाले. यस सर, कहाँ पे हो आप? 1 मिनट सर. येस सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट. एनर्जेटिक वर्कआउट आणि त्याच्यासोबत एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची वाटते की उज्ज्वला वाणी मॅडम यांनी सांगितलं की पहिल्या 4 महिन्यामध्ये त्यांचं फॅट लॉस झालं, परंतु पहिल्या 4 महिन्यामध्ये फॅट लॉस झालं आणि आज त्यांच्यावर आपण प्रयोग केला है ना, की पूर्वी काय व्हायचं की वजन कमी झालं आणि न्यूट्रिशन बंद केली मागायचं, पण त्यांच्यावर आपण प्रयोग काय केला की त्यांचं न्यूट्रिशन बंद केलं. त्यांना फक्त एनर्जी ड्रिंक आणि वर्कआउट हे कंपल्सरी असलेलं आहे, तरी सुद्धा जवळजवळ 9 ते 10 महिने झाले त्यांचं रेग्युलर कन्सिस्टन्सी 1 किलो वजन वाढलेलं नाही. बरोबर ना उज्ज्वला मॅडम? वाढलंय का? बरोबर आहे सर. तर जसं आपण काय म्हणतो की बंद केलं तर वजन वाढतं, हा प्रयोग आहे सर्वांच्या समोर. त्यांची एनर्जी लेवल आपण सर्वांनी पाहिली, त्यांच्या पूर्वीचे कशा होत्या ते पण ऐकलंय. म्हणजे प्रॉपरली आपल्या समोर एक्झाम्पल आहे की एक वेळा जर इंडियन न्यूट्रिशन किंवा गार्सिना घेऊन जर फॅट लॉस झाली तर ती परत डेव्हलप होत नाही. होईल फॉर एक्झाम्पल, जर समजा आता उज्ज्वला मॅडमनी बंद केलं सगळं काही आणि वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी पहिली पूर्वीची लाईफस्टाईल स्वीकारली तर फॅट डेव्हलप होऊ शकते 2-3 वर्षांनी, पण लगेच नाही. फॅट लॉस झाल्याचा हा फायदा आहे. आणि आपले जे काही गार्सिना आहे जादूची गोळी फॅट लॉस करते हे याच्याबद्दल सांगायचे की आज योगायोगाने त्यांचा वर्कआउट होता, रिझल्ट होता, याच्याबद्दल हा संदेश आपल्या समोर देणं गरजेचं होतं. तर जमीला पठाण मॅम असतील सर, त्यांना जमीला मॅम. जमीला पठाण मॅम. यस आहेत. गुड मॉर्निंग मॅम. बोलो. झालं मॅम. बोला. कहाँ से हो? बेला. आज पहिला दिन. आणि पहिल्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. खूप छान वाटलं. आणि तुम्हाला या सेशनची माहिती कोणी दिली? आम्हाला काल एसटी मध्ये सोनवणे सर भेटले होते. सोनवणे सरांच्या एसटी मध्ये भेटले होते. मी उभे होते, तिथं लेबल होता, तर त्याच्यावरती लिहिलेलं होतं वजन कमी करा. म्हणून मला सहज वाटलं की आमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये एक आयुर्वेदिकचा कॅम्प लागला होता, तर त्या कॅम्पमध्ये त्या डॉक्टरने सांगितलं की पूर्ण बॉडीचं चेकअप होतं. त्याच्यामध्ये ते डॉक्टर मला म्हटले ताई तुमचं वजन 58 किलो आहे आणि तुमची उंची 150 सेंटीमीटर आहे, तर तुम्हाला 8 किलो वजन कमी करायचंय. तर माझ्या सहज लक्षात आलं, म्हटले हे सर कुठले काय आपण विचारू, म्हणजे आपण वर्कआउट करायला पाहिजे, 8 किलो वजन कमी केलं पाहिजे. आणि आमचं जास्त धावपळीचं जीवन आहे, म्हणजे मी आशा वर्कर आहे सर, मी सिस्टर नाही, मी आशा वर्कर आहे. आम्हाला फील्डवरती खूप काम करावं लागतं आणि मला मायग्रेनचा पण त्रास आहे. तर मला असं वाटलं की हे जर जॉईन केलं तर मायग्रेन पण कमी होईल आणि वजन पण कमी होईल. आणि मला मणक्याचा पण त्रास होता मध्ये, आता नाही वाटत एवढा जास्त, आता काही मेडिसिन वगैरे काही चालू नाही. क्लॅपिंग करू आपण जमीला दिदीसाठी. किती विचार, ग्रेट विचार, चॅरिटी आपल्या विचाराला की तुम्हाला वेलनेस कोच बस मध्ये भेटतात, तुम्ही त्यांची चर्चा करताना लगेच जॉईन करताय. कारण ऑलरेडी आशा वर्कर्स असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत खूप साऱ्या माहिती होती आणि लगेच मध्ये ऍक्सेप्ट करण्याचं कारण तुम्हाला आरोग्य किती हेल्थ कॉन्शियस ज्याला म्हणतो आपण तसे तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही लगेच जॉईन केले. नक्कीच वजन तर कमी होईलच, परंतु सर्वात महत्त्वाचं जो काही मायग्रेनचा त्रास आहे, तर मायग्रेनचा त्रास होण्याचं मुख्य कारण एकच की जर आपली पचनक्रिया बिघडलेली असेल, 2 कारणांनी मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. एक तर पचनक्रिया बिघडणं किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स होणं. त्याच्यामुळे चेहऱ्यावर काही डाग वगैरे आहेत का? काहीच नाही सर, काहीच नाही. ऍसिडिटीचा काही त्रास आहे का? ऍसिडिटीचं पचन होत नाही जास्त, पचनाची समस्या. ज्या दिवशी पचनक्रिया व्यवस्थित होईल त्या दिवशी तुमचा मायग्रेनचा त्रास कायमस्वरूपीचा संपला. हो. आता तुम्ही काय करताय, डोकं दुखायला लागलं म्हणजे गोळी खात असाल, बरोबर? हो. परत 1 दिवस गोळी खाली, दुसऱ्या दिवशी परत तेच प्रॉब्लेम हो. आहे ना.
तर समजा मुळात काय असतं का, तुम्ही आता 800 वर्कर्स आहात, बरेचसे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीराला 25 ते 35 ग्रॅम जर फायबर रोजचं मिळत असेल तर पचन क्रिया व्यवस्थित होते. कारण पचन क्रिया व्यवस्थित होण्यासाठी फायबर खूप महत्वाचं आहे. तर ते फायबर आपल्याला आपल्या आहारामधून मिळणं गरजेचं जेवणामधून. पूर्वी फायबरचं प्रमाण खूप चांगलं होतं, योग्य ते शरीराला मिळत होतं पूर्वी, म्हणून लोकांना डायजेशनचे प्रॉब्लेम नव्हते आणि डायजेशनचेच प्रॉब्लेम झाल्यामुळे मायग्रेनचा त्रास असेल किंवा कोलेस्ट्रॉल लेवल वाढून बीपी, शुगर, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, कॅन्सर हे सगळे गंभीर आजार जे आहेत सगळे काही डायजेशन बिघडल्यामुळे होतात. आपल्याला करायचे की डायजेशनवर काम करायचं. बरोबर. तर सर्वात तुम्ही जो निर्णय घेतलाय वर्कआउट करण्याचा, तो वर्कआउटचा निर्णय योग्य असेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे त्याच्यामध्ये चेंज करायचा. सकाळचा ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे आपला, की प्रोटीनयुक्त लिक्विड फॉर्म मधला प्रोटीनयुक्त आपला सकाळचा असला पाहिजे, ज्यामधून सर्व प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स, आयरॉन, सिलिकॉन, फॉस्फरस आणि आपल्याला जे काय लागतं फायबर संपूर्ण सकाळच्या नाश्त्यामधून आपल्याला जर मिळालं तर आपण दिवसभर मेंटेन राहतो. आपलं शरीर दिवसभर मेंटेन राहतं, फ्रेश राहतं, एनर्जेटिक राहतं आणि कुठल्या प्रकारचा त्रास आपल्या शरीरामध्ये राहतो. बरोबर. औषध मला सांगा, तुम्ही असे वर्कर्स आहात, गोळ्या औषध खाऊन जगलेल्यापेक्षा चांगलं का निरोगी जगलेल्यापेक्षा चांगलं? निरोगी गोळ्या औषध काय करते. बरोबर. कारण तुम्ही लोकांना गोळ्या औषध देताय, सजेस्ट करताय. बरोबर. परंतु तुम्हाला माहिती की गोळ्या औषध कुठले असू द्या, 3 ते 4 दिवस एखादं औषध घेणं योग्य आहे, परंतु ते रेग्युलर घेणं बिलकुल चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. बरोबर. तर नक्कीच वेलकम आहे तुमचं या फॅमिली सोबत आणि तुमचा निर्णय हा खूप महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा. तुमचा एक निर्णय खूप साऱ्या लोकांचं आयुष्य बदलू शकतो. आणि परत एकदा आपण सांगेन थँक्यू मॅम. मी विश्वास ठेवला, जॉईन केलं. आपल्या आहारामध्ये बदल करायचा, स्वतःला निरोगी बनवायचं, यासाठी पूर्ण सिस्टम आपल्या पाठीशी कायम उभी यासाठी. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मॅम. खूप सुंदर असा रिझल्ट आहे तुमचा. संजय खैरनार सर आहेत, नवीन आहेत का संजय खैरनार सर? संजय खैरनार सर नाही का सर? शर्ट घालाल का सर? टी शर्ट वगैरे शर्ट घाला का, टी शर्ट वगैरे? संजय खैरनार सर अनम्यूट करा. यस. गुड मॉर्निंग. कुठून आहात सर तुम्ही? अनम्यूट झालं नाही सर. अनम्यूट वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर निळ्या बटनावर क्लिक करा. नाही झालं. थांबा बरं ते झालं होतं. आता करा. निळी पट्टी आली, निळ्या पट्टी लाईनवर नाव आहे, त्या नावावर बोट ठेवा. अनम्यूट नाव आहे त्याच्यावर. नाही होते. बोट ठेवता त्याच्यावर तुम्ही. संजय खैरनार सर, तुमचा आवाज येणार नाही इकडे अनम्यूट झाल्याशिवाय. तुमचा माईक ओपन झाल्याशिवाय आवाज येणार नाही. एक काम करा सर, 1 मिनिट. माईक वर क्लिक करायला सांगा त्यांना. खैरनार सर माईक वर क्लिक करा. आता खाली माईक आहे बघा डाव्या हाताला, 1 नंबरचा ऑप्शन मक्याचं कणस आहे, त्याच्यावर क्लिक करा. सापडलं का कणीस? नाही होते. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल, सोम्या डिलीट करून परत नवीन घ्यावं लागेल आणि नवीन डाउनलोड करताना 2 वेळा आला म्हटलं तर अनम्यूट होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे त्यांना सांगा की अनम्यूट होत नाही, ते सांगतील तुम्हाला काय करायचं. ठीक आहे सर. आणि उद्यापासून वर्कआउटला शर्ट घाला. टी शर्ट घ्या एक मस्त पैकी. तुम्ही यंग दिसाल अजून टी शर्ट घालता येईल. ठीक आहे. थँक्यू सर. आणि स्वागत आहे तुमचं या सेशन सोबत या फॅमिलीमध्ये. उद्या आपण चर्चा करूया, त्यावेळेस तुमचा अनुभव क्लिअर होईल. ओके. थँक्यू सर. तुमच्यासाठी जोरदार क्लॅपिंग सर. रामने मॅम, रामने मॅम.
1 minute. 1 minute. Yes, ma'am. Yes, ma'am. Unmute करा तुम्ही. करू शकता तिथं. माईक वर. Yes. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल. कशा मजेत आहे सर. आणि वेट लॉस चॅलेंज मध्ये जो काही तुम्ही सहभाग घेतलाय त्याचा काही एक्स्ट्रा बेनिफिट जाणवतो काही? हो झालं ना सर. हलका वाटतंय मला. हलका वाटते ना? ग्रुप मध्ये तुमच्या येत आहे का रेग्युलर? हो असते ना सर. असते फक्त थोडस मला फक्त फोटो वगैरे टाकायला जमत नाही कारण क्लासमध्ये असले खूप म्हणजे त्याच्यामुळे जरा थोडस हे होते. जेवताना पण घाई होती त्याच्यामुळे ते विसरून जाते फोटो वगैरे टाकायचे दुपारच्या जेवणामध्ये. शेक 2 वेळा घेताय ना? हो सर 2 वेळा. जसं समजा आपण 10 तारखेपासून मॅरेथॉन स्टार्ट केलं 10 ते 5-6 दिवसामध्ये काय बदल वाटला स्वतःमध्ये? वेगळा बदल काय वाटला? हा वेगळा म्हणजे एनर्जी वगैरे वाटते. थोडासा थकवा आला होता मला. मध्ये जरा थोडासा प्रॉब्लेम झाला की एक 3 मजली म्हणजे पायामुळे मला जरा चालायला वगैरे ना तर माझी मीटिंग होती आणि लिफ्ट असल्यामुळे मला चालायला लागलं. 2 वेळेला जाणं येणं झालं तर 2-3 दिवस मला खूप त्रास झाला. तर हा म्हणजे मी थोडं जॉईन मधून अजून जॉईन करत होते. वर्कआउट पण नाही केला मधून. तर आता म्हणजे आपलं हे चालू केल्यामुळं मॅरेथॉन चालू केल्यापासून जरा थोडस माझी जॉईंट हेल्थ वगैरे घेते. तर 2 टाइम घेते सर सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी कधी घेताय जॉईंट हेल्थ? सकाळ आता घेतली आपलं मध्ये हे झाल्यानंतर एनर्जी एक घेतली सर आणि संध्याकाळी एक घेतली. 2 सकाळी 2 संध्याकाळी 2. एकदा 2 घ्यायच्या. एनर्जी ड्रिंक ब्रेकला घ्या किंवा स्टार्टअप वर्कआउट करायच्या अगोदर घ्या जेणेकरून तुमची एनर्जी वाढणं गरजेचं आहे. तुम्ही 3ऱ्या माळ्यावर नाही 5व्या माळ्यावर चालत गेला तर त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर? त्याच्यासाठी 2 जॉईंट हेल्थ घ्या सकाळी 2 आणि संध्याकाळी. ठीक आहे. आणि लिक्विड अनुभव काय तुमचा? लिक्विड डेच्या दिवशी तुमचा अनुभव काय होता? सर मला नाही घेता आला ना. माझ्याकडे ना प्रोग्राम होता आमच्या सरांचं मिस्टरांचं ना याचा कार्यक्रम होता सेवानिवृत्तीचा. तर 2-3 दिवस खूप पाहुणे वगैरे होते त्याच्यामुळे मला लिक्विड नाही करताच नाही आलं. दुसऱ्या दिवशी करता येईल आपल्या स्वतः. चालेल करते. आज लिक्विड डे करा तुमचा राहिला ना पाहिजे माणसा. चालेल करते. आठवड्यातून 1 दिवस करा कुठला पण असू द्या आज करा तुम्ही. इंटेक करा सगळ्या कुठल्या. ठीक आहे. आपल्याला येणाऱ्या 21 दिवसात असा काही त्याच्यात क्रिएट करायचा आहे की पाठीमाग कधी आलेला होता. चॅलेंज आपण स्वतःला घेतलेलं आहे ना. कोणी आपल्याला दिलेलं नाही. आपण स्वतः प्रत्येकाने जेवढे फॅमिली मेंबर्सने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले स्वतः चॅलेंज घेतलं की मी 21 दिवसात जास्तीत जास्त माझं वजन कमी करणार जास्तीत जास्त फॅट लॉस करणार. आणि त्याचे फोटो आपला ओके चालेल. थँक्यू वेरी मच. आपने अपना कीमती समय देके अपना रिजल्ट शेयर किया. Yes. बहुत बढ़िया. Yes sir. राज सर आहेत का तुम्ही 2 मिनिटासाठी? राज बांबरे सर. राज बांबरे सरांना सकाळी घाई राहते असतील तर ठीक नाही नंतर उद्या पुढे समजा. राज सर दिसत नाही. आहेत. राज सर अनम्यूट करा सर. तयारी करत असेल तर ड्युटीला जातात ना. मामा आंघोळ करतो. ओके बाशी ठीक आहे. बालेरावशी एक सर बालेराव रिझल्ट घेऊ आणि थांबूया आपण.
आल्यावर सरळ बसा, कॅमेराकडे तोंड करून बसा. येस मावशी नमस्ते. हा अनम्यूट करा, तुमचा आवाज येत नाही. हा तुम्ही म्हातारे आहे का? तुम्ही म्हातारे आहे का? म्हातारे? हा तुम्ही म्हातारे आहेत का? नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अनम्यूट करायला किंवा हे करायला त्रास होत नाही ना? नाही. तुम्ही म्हातारे होत्या का तुम्ही? पहिले म्हातारे. आता परत यंग झालाय ना? आणि किती दिवस झाले तुम्हाला फॅमिली जॉईन करून? बर 4 महिन्याच्या अगोदर काय त्रास होते आणि 4 महिन्यात काय बदल झाला सांगाल बरं? 4 महिन्यात पहिले गुडघे दुखत होते, गुडघ्यात गॅप आले होते, एका गुडघ्याचं ऑपरेशन पण झालं होतं, दुसऱ्याचं पण करायचं होतं. त्याच्यामध्ये ऑपरेशन नाही करायचं ना ऑपरेशन. पचन नव्हतं, गुडघे दुखायचे, काचा दुखायच्या, हे सांधे पुढे हातपाय दुखायचे, पचन पण होत नव्हतं हातपाय. आता एकदम टाकाटक. आता तुम्ही चालता फिरता का? हा चालता फिरता. पहिले आम्हाला चालता येत नव्हतं का? हा काम पण करतं घरात. पहिलं चालता येत नव्हतं का तुम्हाला? पहिलं चालता येत नव्हतं, उभा तर आपल्यात नव्हतं. सर आले तर सरनं धरून उभा केलं होतं. ज्या वेळेस आम्ही सुरुवातीला गेलो चेकअप साठी त्यांना दोघांनी पकडून उभं केलं मशीनवर आहे ना, आणि आता 1 तासात वर्कआउट करतात. हे कशामुळे झालं सगळं? हे आपल्या याच्यामुळं याच्यामध्ये सगळ्या बाहेरमुळं संकरित आहारामुळं. संकरित आहार नसता घेतला तुमच्यामध्ये एवढा फरक पडला असता का? पडला ना. दवाखान्यात तुम्ही खूप प्रयत्न केले आहे ना? दवाखान्यामध्ये भरपूरच दवाखाने केले, कटवून गेले होते दवाखान्यात भरपूर. आपले याचे लांब लांब गेले, अकोला नांदेड लांब लांब गेले, काही फरक पडत नव्हता. आता इथं घरातून फरक पडलाय ना? आता घरातून कुठं जायची गरज पडली नाही. सर घरी आले पार, घरी येऊन तुमचा चेकअप केलं, सगळं केलं आणि फरक पडला. आता तेच बसतो येतो, लवकर आले असते सर तर दुसरं बाहेर ऑपरेशन, लवकर आल्याशिवाय ऑपरेशन झालं नसतं गुडघ्याचं आहे की नाही? पण नशीब दुसरं ऑपरेशन करायच्या अगोदर तुम्हाला भेटले ते. भेटले सर, बरोबर ना? सर तुम्हाला फोन येतो का? येतो सर फोन. अरे वा, काळजी घेतात का तुमची? रोज काळजी घेतात. त्यांना भरभरून आशीर्वाद द्या, काळजी घेतात. तुम्ही चालायला लागल्या याचा खूप आनंद आपल्या फॅमिलीला आहे. तुम्हाला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, कारण वजन वाढलेल्या वजनामुळे गुडघे पूर्णपणे म्हणजे नसा चोकअप झालेल्या होत्या. परंतु आपल्या संकलित आहाराने त्याच्या पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन शरीरामध्ये झाल्यामुळे चालता येणं, गुडघेचा त्रास कमी होणं, जसं जसं वजन कमी झालं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की त्यांच्यामध्ये जे काही ऍसिडिटी अपचनाचा त्रास होता तो सहन झाला. आता पित्त वगैरे होतं का? पित्त होतं का तुम्हाला? आता पित्त होते ना, होतंय का? आता पित्त होतं का? आता नाही होत, पहिले होत. आता नाही होत ना? आता तुम्ही काही खाल्लं तरी पित्त होत नाही ना? आता काही खाल्लं काही होत. तुम्ही आनंदी आहात ना? तुम्ही आनंदी आहात का? होय ना, काही तुम्ही आनंदी आहात का? आनंद, एकदम आनंद. वा, तुमचा आनंद हाच आमचा सर्वांचा आनंद. तुम्हाला आशीर्वाद. नक्कीच, तुमचे आशीर्वाद हेच आम्हाला खूप लांब घेऊन जाणार आहे. आशीर्वाद. Yes, sir. येस सर. येस प्रताप सर, तुम्ही एंड करा सर प्लीज. आम्हाला थोडंसं आता काही निघण्याची. Okay, okay. ओके ओके, मला होस्ट करून ठेवा किंवा मग कविता मॅमला सांगून ठेवा. Okay. ओके.
खूप छान, खूप जबरदस्त रिझल्ट झाला राव मावशी तुमचा. तुमच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार क्लॅपिंग करूया आपण. थँक्यू व्हेरी मच. खूप वेळ झालेला आहे. आपण सर्व शेवटपर्यंत टिकून राहिलात. तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप छान असा वर्कआउट तुम्ही सर्वांनी केला, त्याबद्दल तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असंच रोज आपण वर्कआउट जॉईन करायचे. रोज सकाळी 1 तास आपल्या स्वतःसाठी द्यायचा आहे, कारण जीवन हे अनमोल आहे. आणि आपले जे नियर अँड डिअर आहे, म्हणजे जसं आता मी वर्कआउट करतो, मी वर्कआउट करायला सुरुवात केली तर मी माझ्या मिसेसला पण सांगितलं, माझ्या मुलांना पण सांगितलं, माझ्या बहिणीला सांगितलं, भावाला सांगितलं, म्हणजे आपले जे जवळचे असतात मित्रांना सांगितलं. असं आपले जे जवळचे लोक असतात त्यांना पण सांगायचंय आणि त्यांना सुद्धा वर्कआउट करायला लावायचे. कारण आपल्याला जर या जीवनामध्ये सुखी आणि चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला रोज सकाळी 1 तास वर्कआउट करणं, आपलं न्यूट्रिशन घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या वेलनेस कोचचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. त्यामुळे सर्वांनी आपापल्या वेलनेस कोचला त्यांच्या वेळेनुसार कॉल करायचा आहे आणि त्यांचं प्रॉपर मार्गदर्शन घ्यायचं आहे. ते खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेस ते आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात. आणि जे बी काही आपले डिसऑर्डर असतात त्या डिसऑर्डर नुसार कुठला सकस संतुलित आहार घ्यायचा हे खूप महत्वाचं असतं. आणि नुसतं कुठला सकस संतुलित आहार घ्यायचा एवढं माहिती असं चालत नाही, तर तो कसा घ्यायचा हे सुद्धा महत्वाचं असतं. पाण्यासोबत घ्यायचा, गरम पाण्यासोबत घ्यायचा, दुधासोबत घ्यायचा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यासाठी आपल्या वेलनेस कोचचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. तरी सर्वांनी आपल्या वेलनेस कोचचं मार्गदर्शन घेऊन आपला सकस संतुलित आहार घेणे आणि रोज सकाळी 1 तास वर्कआउट करणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आता खूप सुंदर असं आपण एक गाणं लावू, त्याच्यावर डान्स करू, कारण जीवनामध्ये आनंदी राहणं खूप महत्वाचं आहे दोस्तो. कारण जीवनामध्ये जर तुम्ही खुश नाही राहिलात, म्हणजे चिंता, काळजी, सततची चिंता, काळजी, स्ट्रेस, यामुळे ना शुगर आणि बीपी सारखे आजार लगेच मागे लागतात. आणि तुम्ही जर सकाळी सकाळी 5 मिनिट एक असं मस्त गाणं लावून जर नाचलात तर तुमच्या चिंता, तुमच्या सर्व ह्या निघून जाणार नाही, पण त्या कमी होतील आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जे हॅपी हार्मोन्स असतात ते पण निर्माण होणं खूप गरजेचं असतात. त्यासाठी आपल्याला चांगले मित्र, चांगले शेजारी, चांगले आपल्या कलिग्स, आपण जिथे काम करतो तिथं अशा चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचे, चांगले विचार ठेवायचे, नेहमी दुसऱ्याचं भलं करायचंय, आपलं सुद्धा ते भलं करणार, अशी आपली विचारधारा ठेवायची. आज जी आपण प्रार्थना घेतली ती खूप सुंदर अशी प्रार्थना होती, विश्व प्रार्थना होती ती, आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट सुद्धा आहेत. तर नक्कीच आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. आणि आता आपण इथे एक सुंदर असा डान्स घेऊ आणि इथे थांबूया. यस, ऑल लीडर्स, कैमरे ओपन करना है और एंजॉय करना है, और उसके बाद में हम यहाँ पे रुकेंगे. All right, listen up. Our business's reputation rests on our shoulders. उशिरा आला मोठी मला कसे रे कमी सांगू का मम्मीला तू म्हणतो शाळा माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर I like you beauty, I like your fashion तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय सुंदर तुझं टिप्पर जे पाहिजे ते घे एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय सुंदर तुझं टिप्पर जे पाहिजे ते घे Okay, but they already started.
killing my eyes. DOG gangster, I love for the fashion, the wild sensation, representation. पण नगरे अर्जावी दिसाली simple तरी disguise. तुझ्या समोर फिकी baby बिल्ली राईस. तुझं time तुझ्यासाठी काय पण तुझ्या नखरे हाय पण I like it like तुझं nose spring earring. I like the statement, I like the blush and lip pink. Magical, magical, ह्याच्या मोठ्याला मी तुझा king. जादू बंदर तुझा स्वॅग रोजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं टिंबर जे पाहिजे ते सगळ्यांची हात घेती भारी नटलेली लाजत सोर आणि चांदी हटलेली एक नंबर तुझी कंबर हाय काय बेबी हाय किती सुंदर तुझं टिंबर माझी छान बेबी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं टिंबर जे पाहिजे Thank you all of you. Thank you. घरी नाही जायचं का? मी तुझी ग जाने जिगर मी चमक चलू